नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वडापाव चटणी बनवणार आहोत आणि ही चटणी तुम्ही समोसा किंवा वडापाव, इडली, डोसा, वडा, भजे या सर्वांसोबत खाऊ शकता। मुंबई पुण्याकडे ही चटणी खूप प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी आपण साहित्य पाहणार आहोत। तर मी खोबरं हे किसून घेतले आहे। तुम्ही खोबरा किस जरी घेतला तरी चालते, तसेच अख्खे पूर्ण म्हणजे सालासकट लसूण घ्यायचा आणि हे सर्व हे साहित्य आहे ना ते मीडियम गॅसवर थोडं नकळत असं भाजून घ्यायचं। हे पहा मी तर आता हे टाकते आणि नकळत नॉर्मल भाजून घ्यायचं। गॅस मी पूर्ण कमी केलेला आहे, जास्त भाजून घ्यायचं नाही, नाहीतर मग चटणी काळी दिसते। थोडे शेंगदाणे पण थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे नकळत त्यावरचे साल आहेत ते निघून जातील असे थोडेसे भाजून घ्यायचे। आपल्या चटणीप्रमाणे आपल्याला जेवढे आवडीचे आहे तर तेवढे तुम्ही भाजून घेऊ शकता। आता मिरची भाजून घेऊ शकता। माझ्याकडे मिरची नाही, मी मिरचीचं एकदा चटणी करून ठेवलेली आहे, ती भाजून घ्यायची। तुम्ही मिरची भाजून घेऊ शकता थोडीशी नॉर्मल। आता तुम्ही म्हणताल सर्व एकत्र का नाही भाजलं, तर सर्व एकत्र कारण प्रत्येकाचा टायमिंग हा वेगळा असतो भाजण्याचा, त्यासाठी सर्व वेगवेगळं भाजून घ्यायचं म्हणजे छान भाजते। मी शेंगदाण्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत। आता त्या शेंगदाण्यांना मी काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं। आता लसूण फिरवून घ्यायचा आणि लसूण पाकळ्यासकट जर म्हणजे सालासकट जर टाकला तर चटणी ही छान होते। आणि आपण कुठेही जर वडापाव खायला गेलो तर तिथे तुम्हाला चटणीमध्ये साल दिसतील, ते सालासकटच ही चटणी छान लागते। आता या सालामध्ये मी खोबऱ्याचा किस काढून घेते। थोडंसं मोठंच ठेवायचं, पुन्हा आपल्याला सर्व चटणी ते टाकून काढून घ्यायचे मिक्स करून। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि तुम्ही जेव्हा वडापाव खायला जाता तेव्हा तिथे चटणी जास्त लाल दिसते, त्यासाठी आपणही कश्मीरी मिरची पावडर टाकायची त्यामध्ये 1 चमचा। ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर टाकू नका। आता हे आपलं सर्व साहित्य झाले, याला आता आपण फिरवून घेऊ मिक्सरमध्ये। ही झाली आपली चटणी तयार। फ्रेंड्स, आपली ही वडापाव चटणी आता तयार झाली। ही तुम्ही करून पहा। हे पहा, याच्यामध्ये लसणाच्या साल दिसत आहेत, छान अशी खमंग लागते। नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही कुठले आहात, कुठून माझा व्हिडिओ पाहता हे मला कमेंट करून सांगा। धन्यवाद फ्रेंड्स।